स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. माझा मुलगा 17 वर्षाचा आहे. एक 26 वर्षाची बाई, तिने माझ्या मुलाला फसवले आणि ती त्याला घेऊन गेली. 5 ते 6 महिने झालं ही तिच्यापाशीच आहे तो मुलगा. आणि तो घरी आला की ती बाई लगेच फोन करून त्याला म्हणते की तुला माहितीये का तू काय लिहून घेतलंयस. आमच्या घरी आला तो की ती बाई फोन करून त्याला बोलवून घेते आणि म्हणते तुला माहितीये का तू काय लिहून दिलंयस. मग तो लगेच बॅग घेतो आणि निघून जातो आमच्यापासून. ती बाई आहे ती अतिशय वागणुकीला घाणेरडी आहे. माझ्या बाबतीत जे घडलंय ते दुसऱ्याच्या कोणाच्या बाबतीत घडू नये म्हणून हे मी सांगते तुम्हाला. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. दिवाळीसाठी विशेष सूट. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय, मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. आम्हाला 3 मुलं आहेत. एक मुलगा माझा 1 फेब्रुवारीला माझा ॲक्सिडेंट झाला. त्या मुलाचा माझ्या ते मुलगा माझा हे झाला आणि त्या 2 महिन्यात आम्ही एक टेन्शनमध्ये आम्ही होतो. आम्हाला काही माहिती नव्हतं. तर ह्या 2-3 महिन्यात असा कारभार झाला की माझा मोठा लहान मुलगा वय 17, तर ते एका बाईनं त्याला फूस लावून नेलेली आहे आणि आमच्या पै पाहुणीच आहे. तिला काय जास्त म्हणा येत नव्हतं, काय नव्हतं. मला आज वाटलं की मला माझा मुलगा परत मिळेल, आमच्या घरी येईल परत. असं होत 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 आज नाही म्हणलं तर एक 7-8 महिने झालं, पण आज मुलगा काय नाही. आणि शेवटी परत काल परवा फोन आला की माझ्या मुलाला ती जी आहे ती बाई काय करते की दम देत्या, त्याच्याकडनं काहीतरी लिहून घेतलेलं आहे, तुला माहित आहे का तू काय लिहून दिलीस ती. असं दमदाटी केलं, फोनवर केला की माझा मुलगा बॅग भरतोय आणि निघून जातोय. हे असं आहे. आणि आम्हाला एक न्याय मिळावा म्हणताना आम्ही इथं एक विटा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलेलो आहे. तर आम्हाला एक न्याय मिळावा म्हणताना आम्ही दोघं नवरा बायको इथं आम्ही आलोय. भेटला का तुम्ही? भेटल्यावर काय नेमकं वाटलं तुम्हाला? वाटलं म्हणजे मस्त वाटतंय की आता लेकरू आता मस्त. आता आमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला बरं का. आता आम्हाला वाटलंच की तो एक गेला, तो काय माघारी येत नाही, तरी सुद्धा एक बारका आहे म्हणताना आम्ही तो आला की असं आम्हाला वाटतंय की एक त्याचं एक भविष्य काहीतरी आम्ही घडवावं असं वाटतंय आम्हाला. पण आज माझ्या मुलाचा फोटो तुम्हाला दाखवतो. मुलगा माझा काय होता आणि आता काय झालाय. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतोय की मला कुणीतरी न्याय द्यावा म्हणून मी एवढी खटपट करायला लागलोय. कारण की माझी एवढी ताकद नाही. आम्ही आहे गरीब माणसं, आम्ही पैसेवाल नाही, काय नाही. हातावली पोट आहे आमच्या इथे. आम्ही रोज रोजगार करेल तेव्हा आम्ही संध्याकाळचं खातोय. फक्त हे असं. आणि मध्यंतरी हे असाच कुणीतरी असं फोन करते ती आम्हाला आणि आम्हाला पैशाची मागणी धमकी देते ती 2.5 लाख रुपये द्या, 1.5 लाख रुपये द्या, मिटवून घेऊ, आमकं सेटलमेंट काहीतरी करू. हे असं हे आम्हाला ते सांगते ती. आणि मी नसताना आमच्या मालकीच्या फोनवर आम्हाला फोन येतोय. म्हणताना फक्त या एक न्याय देवतेला मी एक हात जोडून मी सांगतो की आम्हाला कुठं गरीबाला कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा. फक्त एवढी फक्त हात जोडून नम्र विनंती आहे. पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल केली होती, आता काय पुढे काय? नाही हाय ते म्हणते की येतंय म्हणून. आता पोलिसाबद्दल काय आमचं काय हे नाही, येतंय. फक्त आम्ही काय म्हणतोय माहिती आहे का की कुठं ना कुठं आमचा मुलगा लवकर आम्हाला यावं. मुलाला तुम्ही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तिच्याकडून काय येतंय? ते आम्हाला माझ्या मालकीला ते शिवीगाळ करते, आरूतूर बोलते, धमकी देते, तुला दावेनच अमकं करण तमकं करण अशी ती स्वतः म्हणते ती फोनवर. आणि ह्यो दिवसभर थांबतोय इथं, संध्याकाळचा
घरी जातोय. फोन आला की लगेच जातो निघून. त्या दिवशी रात्रीच्या अक्षरशः आम्ही 12-1:30 वाजता आम्ही चालत नवरा बायको आम्ही दोघ जण आम्ही त्यांच्या घरी गेलो. विट्यापर्यंत त्यांच्या घरी जाऊन मी गाडी जाऊन तिथून आणली आणि आता चालत आम्हाला वाटलं की पोराला काय मारहाण करतेली, काय म्हणून आम्ही करतेली, चालत गेलो. त्याला दम देते ती, कळंबीपासून हो. ते विटापर्यंत. दम देते त्याला. म्हणताना आम्हाला काळजी वाटली आमच्या पोराची. म्हणताना आम्ही चालत रात्रीचं 1:30 वाजता तिथे विट्यापर्यंत आलो आणि विट्यामध्ये आल्यावर हे निवांत आपल्या घरात झोपलाय. बाई पण होती. तुम्ही पोराला काय या माध्यमातून सांगू शकताय काय पोराला काय सांगू शकता? म्हणजे पोराला फक्त सांगण्यात तात्पर्य एवढंच की बाबा पोराची इच्छा आहे यायची, तिची यायची इच्छा आहे. पण ती बायका येऊन बरं देत का? नाही. त्याला फक्त फोन मी करून लगेच ब्लॅकमेल माझ्या पोरला काय सांगतोय मी बर का की माझा पण तसा तू जाऊ नकोस, कारण की आमच्यापाशी ही तुझ्या शेवट जहा तुझ्या मया लय आम्ही लावलेली आहे, पण आमच्यापासून तू द्रवा होऊ नकोस. आमचा तर वय किती राहिलंय हा त्या मोठ्या हा मुलाला मोठ्या मुलं आम्ही त्यात आतापर्यंत आम्ही टेन्शन मध्ये त्याच आहे, पण आम्हाला फक्त विसरून जाऊ नकोस. तुला काय दडपण असेल, तुला कोणी ही दम देत असेल तर आम्हाला सांग, आम्ही आहे इथं. आम्हाला फक्त सांग, तू भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीमागं आई बाप म्हणून आहे डोंगरासारखं उभा. तू भिवू नकोस, आम्ही आहे तुझ्या पाठीमागं. फक्त एवढंच फक्त माझ्या पोरला सांग. नाही आमच्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ते इतराच्या एक घडून इतराच्या ह्यात घडू नये. आम्हाला आमच्या किती जरी मुलं असली तर कोणाला आई बापाला काय नको आहेत का? आमच्या मुलाचं भविष्य आम्हाला घडवायचं आहे, पण ही ज्या ह्याच्यावर चाललाय रस्त्यावर तो रस्ता त्याचा चुकीचा आहे आणि त्याला दुसऱ्याने भटकवलाय. म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचा मुलगा आमच्या परत यावा जवळ आणि आम्हाला न्याय मिळावा. आमच्या पोराला ह्या रस्त्यावरून भटकलाय तो यावा जवळ आमच्या, असं इतर कुणाचा मुलगा भटकू नये. या अशा घाण बाई आहेत की नाही, बरोबर नाही. हे अशा लहान मुलांसोबत असं घडणं चुकीचं आहे. तिला मी लय समजवलं, लय सांगितलं, नात्यातलीच आहे, पण तिनं काय ऐकून घेतलं नाही आमचं. तिनं सगळं हसण्यावारी चेष्टा माझा पोरीस घालवलं. आम्ही लय प्रयत्न केला, पण त्याला काय आमच्यापर्यंत पोहोचून दिलं नाही. दम देती, फोन करते आणि बोलवून घेते. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा